नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 2025 मध्ये वर्दीचं स्वप्न बघत असेल आणि अंगावरती वर्दी यावी अशी जर तुमची इच्छा असेल तर आपण पोलीस भरती संबंधी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत। पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे, त्यानंतर फिजिकल आहे, या संपूर्ण गोष्टीचं मार्गदर्शन मी पाठीमागच्या 6 ते 7 वर्षापासून करत आहे। आतापर्यंत हजारो विद्यार्थी घडवलेले आहे आणि याचं संपूर्णपणे मार्गदर्शन तुम्हाला मी आता देणार आहे। म्हणजे पोलीस भरतीमध्ये संपूर्णपणे माहिती बघत असताना विद्यार्थ्याच्या मनामध्ये नेमके काय प्रश्न पडतात याची आपण माहिती बघत असताना पोलीस भरतीचा जो अभ्यासक्रम आहे नेमका कोणता आहे, त्यानंतर इंग्रजी विषय आहे का, तर इंग्रजी विषय नाही, त्यानंतर संपूर्ण जी पोलीस भरती आहे ही जी परीक्षा किती मार्काची असते, त्यानंतर शारीरिक चाचणी आधी का लेखी चाचणी आधी नेमकी कोणती परीक्षा अगोदर असते आणि दिवसाचा अभ्यास किती तास करावा, या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर पोलीस भरती संबंधी आपण माहिती बघत असताना जी लेखी परीक्षा आहे या लेखी परीक्षेचा संपूर्ण सिलेबस, त्यानंतर मार्क, या संपूर्ण गोष्टीची आपण माहिती बघणार आहोत। तर पोलीस भरती संबंधी माहिती बघत असताना एकूण गुण आहे 100 आणि प्रश्नांची संख्या आहे 100। एकूण जे 100 क्वेश्चन आहे वस्तुनिष्ठ MCQ टाइप आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असतो, नकारात्मक निगेटिव्ह सिस्टीम नाही। आणि त्यानंतर परीक्षेचे जे माध्यम आहे तर हे मराठी माध्यम असून जी परीक्षा आहे परीक्षेचे जे विषय आहे तर यामध्ये सामान्य ज्ञान, त्यानंतर गणित, मराठी, बुद्धिमापन चाचणी किंवा बुद्धिमत्ता चाचणी म्हणतात। तर ही संपूर्णपणे 4 टॉपिक तुमचे 100 मार्कासाठी आहे आणि इंग्रजी विषय नाही। तर या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण विस्तृत स्वरूपात बघत असताना यामधला जो पहिला घटक आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञानाचे 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी। मग यामध्ये कोणकोणते घटक आहे हे घटक बघत असताना महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा संपूर्णपणे इतिहास, महाराष्ट्राच्या निर्मितीपासून त्यानंतर भारताची संपूर्णपणे स्वातंत्र्यापर्यंतची जी वाटचाल आहे ही संपूर्ण माहिती या सामान्य ज्ञान घटकामध्ये इतिहासामध्ये विचारली जाते। त्यानंतर भारतीय राज्यघटना, राज्यघटनेची निर्मिती, त्यानंतर संपूर्ण कलम यांची माहिती आपल्याला यावरती प्रश्न विचारले जाते सामान्य ज्ञानमध्ये। स्वातंत्र्य चळवळ, पंचवार्षिक योजना, आधुनिक भारत, त्यानंतर चालू घडामोडी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान, भूगोल आणि पर्यावरण। म्हणजे यामध्ये सामान्य भूगोल बघत असताना भूगोलामधलाच जो पर्यावरण हा घटक आहे हा पण विचारला जातो। मग भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल हे 3ही घटक विचारले जातात। त्यानंतर शेतकी आणि ग्रामविकास आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांचं मुख्यालय, त्यांचे प्रमुख याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात। 25 गुण आणि मार्क जे आहे तुमच्याले 25 मार्क असल्याच्या नंतर या ठिकाणी 25 तुमच्याले क्वेश्चन आहे। मग 25 क्वेश्चन म्हणल्याच्या नंतर एका मार्कासाठी 1 क्वेश्चन ही आपण माहिती बघितलेली आहे, तरीही संपूर्णपणे 25 क्वेश्चन संबंधी आपण माहिती बघत आहोत। त्यानंतर जो दुसरा टॉपिक आहे तर दुसरा टॉपिक आहे संपूर्णपणे तुमच्याला या ठिकाणी गणिताचा। आता गणितामध्ये माहिती बघत असताना एकूण प्रश्नांची जी संख्या आहे तर प्रश्नांची संख्या पूर्णपणे आहे तुमच्यावाली 25। मग 25 मार्कासाठी जे 25 गुण, परंतु टॉपिक कोणकोणते आहे तर यामध्ये पहिला टॉपिक आहे आकडेवारी, त्यानंतर सरासरी, त्यानंतर टक्केवारी, अनुपात आणि प्रमाण। एखाद्या घटकेचं प्रमाण विचारलं जातं, म्हणजे पाण्यामध्ये जर आपण एखादं दुसरं द्रव्य टाकलं, तेल टाकल्याच्या नंतर त्याचं प्रमाण किती आहे, 2:1, 3:1 अशा प्रकारची माहिती। त्यानंतर काळ, काम, वेग, त्याच्यानंतर लसावी किंवा मसावी हा घटक विचारला जातो। त्यानंतर घड्याळ, कॅलेंडर, त्यानंतर साधे आणि चक्रवाढ व्याज म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हा प्रश्न विचारला जातो। त्यानंतर क्षेत्रफळ, परिमिती आणि त्रिकोणमितीचे मूलभूत नियम, म्हणजे हे संपूर्णपणे काही भूमिती ही तुमची गणितामध्ये ॲड असते। म्हणजे 25 मार्कासाठी तुम्हाला जो गणित विषय आहे या गणित विषयाचे हे संपूर्ण टॉपिक आहे, त्यामध्ये काही अंशी तुम्हाला भूमितीचे क्वेश्चन विचारले जातात जे बेसिक आहे ते, म्हणून त्यासंबंधी आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी। म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी ही पण तुमचा जो टॉपिक आहे पूर्णपणे
25 गुणासाठी 25 क्वेश्चन आहे आणि यामध्ये असणारे जे घटक आहे तर एक आहे तुमच्याली कोड्यांची उत्तरं, त्यानंतर वर्णमाला, अंकमालिका जे नंबर सिरीज म्हणतो आपण, तर ही संपूर्णपणे माहिती, त्यानंतर रक्तसंबंध म्हणजे नातेसंबंध, दिशा, अंतर, वेन डायग्राम, त्यानंतर आकृती, पाण्यातील प्रतिमा, त्यानंतर तुमच्यावाली जी प्रतिमा असते पाण्यातील प्रतिमा तिचं स्थान, त्यानंतर क्रम ओळखणे, अचूक पर्याय निवड, त्यानंतर गणितीय तर्क, समानता किंवा भिन्नता, यावरती जे बुद्धिमत्ता मधले तुम्हाला प्रश्न विचारले जातात. 25 क्वेश्चन आहे तुमचे 25 मार्कासाठी. तर ही संपूर्णपणे अशा प्रकारची ही संपूर्णपणे टॉपिक्स आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेच्या नंतर तुमचा जो पुढचा घटक आहे तो म्हणजे मराठी व्याकरण संबंधी. आता मराठी व्याकरण संबंधी घटक बघत असताना यामध्ये 25 गुणांचं मराठी व्याकरण आहे आणि 25 गुणांचं मराठी व्याकरण असल्याच्या नंतर यामधले टॉपिक कोणकोणते आहे तर एक आहे विराम चिन्हे, त्यानंतर वाक्य रचना, त्यानंतर समानार्थी आणि विरोधार्थी शब्द, शब्दसिद्धीचा हा संपूर्ण भाग आहे, त्यानंतर म्हणी, वाक्प्रचार, काळ आणि काळाचे प्रकार, त्यानंतर नाम, सर्वनाम, क्रियापद, त्यानंतर काळाचे रूपांतर, एका काळातून दुसऱ्या काळामध्ये रूपांतर करणे, वाक्य शुद्धीकरण, एकार्थी शब्द म्हणजे समान अर्थाचे शब्द, त्यानंतर विभक्ती, त्यानंतर प्रयोग, हे संपूर्ण घटक तुम्हाला मराठी व्याकरण मध्ये विचारले जातात. म्हणजे 100 मार्काची जी लेखी परीक्षा आहे या लेखी परीक्षेचं जे स्वरूप बघत असताना हे 25 मार्क मराठी व्याकरण संबंधी हे संपूर्णपणे त्याचं विस्तृतीकरण आहे. आता ही संपूर्णपणे लेखी संबंधी माहिती बघितल्याच्या नंतर लेखी परीक्षा, त्यानंतर तुमच्यावाली दुसरी आहे फिजिकल चाचणी. म्हणजे यामध्ये शारीरिक जी परीक्षा आहे तर शारीरिक परीक्षेसंबंधी माहिती, शारीरिक म्हणजे तुमचं जे फिजिकल आहे हे अगोदर असणार आहे. 50 मार्कासाठी तुमची संपूर्णपणे परीक्षा असणार आहे आणि 50 मार्काची परीक्षा असल्याच्या नंतर यामध्ये जी शारीरिक चाचणी तुमची अगोदर, त्यानंतर लेखी चाचणी, जे पुरुष आहे तर पुरुषासाठी 1600 मीटर, त्यानंतर 100 मीटर आणि त्यानंतर गोळाफेक असे 3 इव्हेंट असणार आहे 50 मार्कासाठी. महिला संबंधी ही 800 मीटर, त्यानंतर 100 मीटर आणि त्यानंतर गोळाफेक, असं तुमच्यावाले जे 3 इव्हेंट आहे हे 3 इव्हेंट आहे 50 मार्कासाठी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे इव्हेंट्स आहे इव्हेंटची माहिती देत असताना जे 1600 मीटर आहे हे 1600 मीटर 20 मार्कासाठी, 100 मीटर 15 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 15 मार्कासाठी. महिला संबंधी 20 मार्क, त्यानंतर 15 मार्क, त्यानंतर 15 मार्क, असा 50 मार्काचा तुमच्यावाला हा फिजिकलचे 3 इव्हेंट्स आहे. त्यानंतर जी तुमच्यावाली अगोदर जी संपूर्णपणे फिजिकल होणार आहे, त्यानंतर जी लेखी परीक्षा आहे ही लेखी 100 मार्काची, असं एकत्रित तुमचे दोन्ही मिळून जे दोन्ही टप्प्यातील यशानंतर फायनल मेरिट लिस्ट असते आणि ही जी फायनल मेरिट लिस्ट असणार आहे ही फायनल मेरिट लिस्ट असणार आहे 150 मार्कापैकी. 150 मार्कापैकी तुमची फायनल लिस्ट लागेल आणि त्यानंतर ठरेल तुमच्यावालं सिलेक्शन. अशा प्रकारे ही तुमच्यावाली शारीरिक चाचणी संबंधी माहिती आहे. आता पोलीस होण्यासाठी आपण जे स्वप्न बघितलेलं आहे ते सत्यात उतरण्यासाठी आपल्याला जे परिश्रम करावे लागणार आहे त्या परिश्रमासंबंधी आपण माहिती बघणार आहोत. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर यश मिळवण्यासाठी तुम्हाला किमान 6 तास अभ्यास करणं आवश्यक आहे. आपण जर किमान 6 तास अभ्यास केला तर 100% पोलीस होणार आहे. मग पोलीस होण्यासाठी दररोज 6 तास अभ्यास कसा करायचा याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी जे आपलं ई-स्वयं नावाचे ॲप आहे, ॲप डाउनलोड करा. त्यानंतर हा टेलिफोन नंबर आहे, काही वाटल्यास नंतर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला संपूर्णपणे मार्गदर्शन आणि 6 तास दररोज अभ्यास केल्याच्या नंतर यशस्वी होण्यासाठी काय करावं लागणार याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. तसेच विषयानुसार जर वेळ द्यायचं झालं तर यामध्ये जे गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि मराठी हे जे संपूर्ण 4 टॉपिक्स आहेत तर आपण गणिताचा दररोज 1.5 तास, बुद्धिमत्ता 1 तास, सामान्य ज्ञान 2 तास आणि मराठी व्याकरण दररोज 1.5 तास अभ्यास करून घेणार आहोत. आणि असं हे 6 तासाचं संपूर्णपणे नियोजन करून तुम्हाला
2025 मध्ये जे पोलीस होण्याचं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करणार आहोत. मॉक टेस्ट दर 3 दिवसांनी असणार आहे आणि दर आठवड्याला जी 100 मार्काची जी परीक्षा असणार आहे की आपलं मूल्यमापन करणारी ती आपण परीक्षा घेणार आहोत. अशा प्रकारे त्यानंतर न्यूजपेपर किंवा स्टॅटिक जे जी के आहे तुमच्यावर तर यावरती आपण भर देणार आहोत. म्हणजे न्यूजपेपरमधली जी माहिती संपूर्णपणे जे जेएस मधला घटक आहे त्यामध्ये विचारली जाते तर या संबंधीची आपण संपूर्ण माहिती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. अशा प्रकारे पोलीस भरती संबंधी संपूर्णपणे माहिती आपण दिलेली आहेत. यामध्ये जी अभ्यासाची दिशा असेल, त्यानंतर फिजिकल असेल, त्यानंतर लेखी असेल, या संपूर्ण गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी करणार आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण आली तर अडचण आल्याच्या नंतर हा तुम्हाला नंबर आहे. त्यानंतर पोलीस भरती संबंधी माहिती देत असताना 2025 वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवा. धन्यवाद.